हॅलो एव्हरीबडी, सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी नवरोबाला ओवाळण्यासाठी ताट केले, त्यांना गंध लावून ओवाळले, पाया पडून नमस्कार केला आणि गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. मी त्यांना म्हणलं की तुम्ही तर मला सारख्या चुका दाखवून दाखवून चांगलं शिकवलं आहे, तुम्ही तर माझे खूप मोठे गुरु आहे. मग त्यांना चांगलंच हसायला आलं. नंतर मग माझ्या मुलाने आम्हा दोघांना ओवाळी नमस्कार केला आणि शुभेच्छा दिल्या. तर मग मी त्याला म्हटलं की आता तू बस, मी तुला ओवाळते. कारण लहान असो किंवा मोठा, प्रत्येकजण कोणाकडून काही ना काहीतरी शिकतच असतो. आणि माझी मुलगी आणि मुलगा फोनमधील काही असू द्या की एडिटिंगमधील, तर मला शिकवतच असतात नेहमी. तर संध्याकाळी मी प्रसादासाठी नारळी भात करायचे ठरवले, कारण आज नारळ मंदिरात फोडले होते, तर ओले खोबरे भरपूर होते. तर ते खिसून घेतले, एका कढईत तूप गरम करून खिसलेले खोबरे टाकून परतून घेतले. त्यात लागेल अशी साखर, थोडे काजू टाकले आणि भात छान परतून घेतला. भात मी पहिला शिजवून घेतला होता थोडंसं तेल टाकून. तर मग नंतर त्यात थोडीशी विलायची पावडर टाकली आणि मस्त नारळी भात तयार झाला. तर लगेच देवाला नैवेद्य दाखवला आणि आम्ही जेवायला बसलो. तर अशा प्रकारे आम्ही गुरुपौर्णिमा साजरी केली.